ओके, हॅलो एव्हरीवन. फिजिक्स प्रॉब्लेम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. सो पहिल्या दोन व्हिडिओ मध्ये आपण बेसिक ऑपरेशन्स बघितले. बेसिक ऑपरेशन्स म्हणजे मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशनने लॉग कसा यूज केला जातो, डिवायडेशनने लॉग कसा यूज केला जातो हे बघितलं. म्हणजे पॉवर पॉवर जर असेल, पॉवर फॅक्टरमध्ये जर असेल तर लॉग वापरून ते ऑपरेशन कसं फाइंड करायचं ते पण आपण बघितलं. सो आता हा जो आहे 0.0 0.1 हे ह्या टाईपचे एक्झाम्पल्स मी घेतलेल्या मध्ये. सो हे जर असेल म्हणजे 0.0 लेस दॅन वन असेल, नंबर लेस दॅन वन असेल, किंवा कंबाईन असेल, हा लेस दॅन वन आहे, हा लेस दॅन वन आहे, हा जरा ग्रेटर दॅन वन आहे, त्यांची मल्टिप्लिकेशन करायची असेल तर आपण काय करायचं, लॉग ऑपरेशन केल्यानंतर काय करायचं ते आज आपण बघणार आहोत. सो पहिल्यांदा आपण बेसिक बेसिक रूल काय आहे, पहिल्यांदा लॉग ऑपरेट करायचा. मल्टिप्लिकेशन आहे, लॉग ऑपरेट केल्यानंतर काय होणार. सो लॉग ऑफ दिस 12.38 into 0.0.25 into 0.1875. ओके, लॉग ऑपरेट केला. तर लॉग ऑपरेट केल्यानंतर जर मल्टिप्लिकेशन असेल तर लॉगचे काय होते, ऍडिशन होते. सो सेपरेटली ऍड होणार. सो लॉग ऑफ 12.38 प्लस होणार लॉग ऑफ 0.0125 प्लस लॉग ऑफ 0.1875. ओके, हे काय होणार ज्यावेळी आपण मल्टिप्लिकेशन, आता तीन नंबर ए बी सी लॉग ऑपरेट केल्यानंतर काय होणार, लॉगची ऍडिशन होणार. ओके, सेपरेटली ऍडिशन होणार. आता आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स लॉग फाइंड करायचे. आता ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार. फर्स्ट, आता हा 2 डिजिट नंबर आहे. कॅरेक्टरिस्टिक जर असेल तर आपण काय करतो, डिजिट -1 करतो. सो हा 2 डिजिट आहे, 2 -1 1 कॅरेक्टरिस्टिक्स येणार. आणि लॉग बघताना आपण पॉईंटचा विचार करत नाही. सो 1 2 3 8 आहे. सो फर्स्ट 2 डिजिट काय 12 आहे. सो 12 चा 3 8 मध्ये लॉग बघायचा आहे, तो आपण बघणार आहोत आता. ओके ओके, आपल्याला जो लॉग काढायचा होता तो 12चा 38 होता ना. सो 12चा 3 काय आहे 0899 आणि 8 आहे तो 28 आहे. ओके ओके 0899 प्लस 28 होता. सो 9 प्लस 8 काय होणार 17. 17चा 1 कॅरी 17चा 7 कॅरी 1 केला. 9 प्लस 1 10. 10 प्लस 2 12. 12चा 2 कॅरी 1 केला. 8 प्लस 1 9. सो 0927 आपला आन्सर येतो. सो हा लॉग आपण लिहूया. ओके, 12चा 38 आपण किती काढला आता 0927. आता हा प्लस, आता हा जो लॉग आहे 0.0.25 आणि 0.1875 हा आपल्याला फाइंड करायचा आहे. आता ज्यावेळी मी सांगितलेलं बघा 0.0125, आता 0.0 असेल किंवा 0.000 असेल तर जेवढे झिरो आहेत तेवढे बार टाकायचे. म्हणजे 0.0 असेल तर 2 बार घ्यायचा. ओके, आता इकडे 0.1 आहे, सो 1 बार घ्यायचा. जेवढे झिरो आहेत तिकडे बार घ्यायचे. ओके, सो 0.0 आहे, सो 2 बार घेतला. आता लॉग बघताना ह्याचा पॉईंटचा विचार करत नाही. सो पहिले 0 आहेत, 0 घ्यायचा नाही. ओके, लॉग कुठनं स्टार्ट होतात 10 to 99 पासून आहेत. सो इकडे फर्स्ट डिजिट काय 1 आहे, नंतर 2 आहे, नंतर 5 आहे. सो 12चा 5 बघायचा आहे, लक्षात ठेवा. 12चा 5 आणि पुढे काहीच नंबर नाही. सो 12चा 5 फक्त बघायचा आहे लॉग बघताना. ओके, 12चा 5 0, 12चा 5 0, 0चा मेन डिफरन्स नसतो. सो 12चा 5 आपल्याला फक्त बघायचा आहे. सो आपण बघूया. ओके, 12चा 5 आपल्याला बघायचा आहे. सो 12चा 5 किती आहे 0969 आहे. ओके, आता 0 मेन डिफरन्समध्ये 0 आहे का नाही. सो 12चा 5 मध्ये बघायचं आहे आपल्याला 0969. ओके, 12चा 5 किती होता 0969. ॲड करायची काय गरज नाही, कारण मेन डिफरन्समध्ये 0 नाहीच आहे. ओके, सो प्लस, आता हा बघा हा काय आहे 0.1875. कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार 0 आहे, सो 1 बार येणार. सो आता हा बघा हा पुढचा नंबर जो आहे 1875, पॉईंटचा विचार करत नाही. सो 0 नाहीच आहे पुढे. सो 18चा 75 मध्ये बघायचं आहे आपल्याला. सो 18चा 75 आपण बघूया. ओके ओके 18चा 7 कुठे आहे बघा 2718 आहे आणि 5 जो आहे तो 12 आहे. सो 2718 प्लस 12 करायचं आहे आपल्याला. ओके, 2718 प्लस 12 करायचं आहे आपल्याला. सो 8 प्लस 2 10, 10चा 0 कॅरी 1 केला, 1 प्लस 1 प्लस 1 3, हा 27 ॲज इट इज. 2730 आपला आन्सर येणार. ओके, काय आलेला
2730. आता बारची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन आपल्याला बघायची. सो ॲडिशन असेल तर डायरेक्टली आपण बार घेऊ शकतो, पण आपण सेपरेटली करूया. ओके, आता मी हे जे 3 आहे ते एकाखाली एक लिहितो. ओके ओके बघा, हे एकाखाली एक लिहिले आपण. आपल्याला ॲडिशन करायची आहे. 7 + 9 16, 16चा 6 कॅरी 1 केला. नॉर्मल ॲडिशन करायचे. 2 + 1 3, 3 + 6 9, 9 + 3 12, 12चा 2 कॅरी 1 केला. 9 9 + 9 18, 18 18 + 1 19, 19 + 7 26, 26चा 6 कॅरी 2 केला. 2 + 2 4. आता हा जो आहे 1 आहे, 1 आहे, हा -2 असतो आणि हा -1 असतो. सो -2 - 1 -3 होणार आणि -3 + 1 -3 + 1 काय होणार? -2. सो -2 आपल्याला बार 2 मध्ये लिहायचं. सो आन्सर काय येणार? बार 2.4626. ओके ओके, सो आन्सर काय आलेला आपला? बार 2.4626. ह्याचा आपल्याला अँटीलॉग घ्यायचा आहे. आता अँटीलॉग बघताना आपण पॉईंटचा विचार करत नाही, पॉईंट नंतरचा विचार करतो. ओके, पॉईंट नंतरचा विचार करतो. लॉग बघताना पॉईंटचा विचार करत नाही. सो अँटीलॉग बघताना कशाचा बघायचा? 46चा 26 मध्ये बघायचा. ओके, आता आपण बघूया. ओके, आपल्याला 46चा 26 बघायचा आहे. आता 46 हा आपल्याला मिळाला. 46चा 2 हा 1 असतो, हा सॉरी हा 0 असतो. 0 1 2 म्हणजे 3 कॉलममध्ये बघायचं आहे. 46चा 2 आणि 6 बघायचं आहे. तर 6 ह्याच्यामध्ये डायरेक्ट स्टार्ट होतात. 1 2 3 4 5 6 म्हणजे डायरेक्टली 6 बघायचं आहे. म्हणजे इकडनं इकडे बघायचं आहे. हा 6 आहे. ओके, सो 46चा 2 म्हणजे 3 कॉलममध्ये. सो 2897 + 4. ओके ओके, 2897 + 4 किती येतो? 7 + 4 11, 11चा 1 कॅरी 1, 9 + 1 10, 10चा 0 कॅरी 1, 8 + 1 9 आणि हा 2 येणार. ओके, हा आता आपण लिहूया. काय आला? 2901. सो याचा अँटीलॉग काय आला? 2901. आता आन्सर लिहिताना अँटीलॉग काढल्यानंतर आपण काय करतो? एका डिजिट नंतर पॉईंट द्यायचा इंटू 10⁻⁴. पॉईंटच्या अगोदरची पॉवर. हा बार 2 आहे, सो हा काय येणार? -2 येणार. बार 2 म्हणजे -2. आता हा 2.901 आहे इंटू 10⁻⁻² आहे. -2 असेल तर 0.0 घ्यायचा, म्हणजे 20 घ्यायचे. 0.02901. -1 असेल तर 0.29 आला असतं. ओके, हे बेसिक ऑपरेशन्स आहे. ओके, हा तुमचा आन्सर आहे. ओके, आता आपण व्हेरीफाय करणार आहोत. सो व्हेरीफाय करताना आता आपलं क्वेश्चन काय होता? 12.38 इंटू 0.0125 इंटू 0.1875. ओके, बघा आन्सर काय आलं? 0.02901 आहे का? बघा 0.02901. सो असं व्हेरीफाय करायचं आहे. दुसरा जो न्यूमेरिकल आहे जो आपण डिवायडेशनचा घेऊया. ओके, हा डिवायडेशनचा घेतल्यानंतर जर तुम्हाला काही डाऊट असतील, म्हणजे तुम्हाला अजून कुठलं तरी न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं, डिवायडेशनचं असेल, मल्टिप्लिकेशन असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता की तुम्हाला हा सॉल्व्ह करून हवा आहे. तो मी त्यासाठी सेपरेट व्हिडिओ करेन. ओके, सो हा मी डिवायडेशनचा घेतोय. सो डिवायडेशन 0 समथिंग जर असेल, म्हणजे नंबर <<1 असेल, तर त्यांची डिवायडेशन कशी करायची ते आपण बघणार. सो लॉग तुम्ही बघू शकता. सो पहिल्यांदा डिवायडेशन काय फर्स्ट करतो आपण? लॉग अप्लाय करायचं. ओके, लॉग ऑफ काय होणार? 0.2986 डिवाइडेड बाय 0.018. ओके, पहिल्यांदा लॉग ऑपरेट करतोय. आता डिवायडेशन वर लॉग ऑपरेट ज्यावेळी करतोय त्यावेळी काय होणार? लॉगची सबस्ट्रॅक्शन होणार. मल्टिप्लिकेशन मध्ये लॉगची ऍडिशन होते, सो डिवायडेशनची काय होणार? सबस्ट्रॅक्शन होणार. सो लॉग ऑफ फर्स्ट हा येणार 0.2986 मायनस काय येणार? लॉग ऑफ 0.018. आता कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघतोय. आता 0 पॉईंट आहे, सो 0 आहे, सो 1 बार येणार, 1 बार. आता लॉग बघताना काय करायचंय? 29चा 86 बघायचं आणि ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार? 0.0 आहे, सो याची 2 बार येणार. सो आपण लॉग लिहूया पहिल्यांदा. ओके,
आपल्याला लॉग जो बघायचा होता तो 0.2986चा होता. ओके, आपण बार 1 लिहिला 0 पॉइंट म्हणून. आता लॉग बघताना आपल्याला 29चा 86 बघायचा आहे. आता 29चा 86, 8 कुठे आहे हा बघा, 8 दिसतो 8 आणि 6 जो आहे तो 9 आहे. सो 4742 प्लस 9 करायचं आहे आपल्याला. ओके, सो 4742 प्लस 9, 9 प्लस 2 काय येणार 11, 11चा 1 कॅरी 1 केला, 4 प्लस 1 5. सो 4751 हे तुमचा लॉग आला आहे. ओके, आपण आता लिहूया. सो बघा हा 0.2986चा आपण लॉग किती काढला आहे, हा 1 बार कॅरेक्टरिस्टिक्स आहे. सो 47 किती आला 51, 4751 मायनस. आता याचा लॉग लिहायचा. आता हा 0.0 आहे, 0.0 आहे. सो 0.0 असेल तर कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार 2 बार येणार. आता इकडे पॉईंटचा विचार करत नाही, 0.0चा लॉग घेत नाही कारण लॉग 10 पासून स्टार्ट झाला आहे. सो हे पहिले घ्यायचे 18. सो 18 नंतर काय नंबरच नाही, सो 0.0 कन्सिडर करायचा. सो 18चा 0 मध्ये बघायचं आपल्याला लॉग. सो 18चा 0 बघूया आपण. ओके, 18चा 0 म्हणजे 18चा 0 आपल्याला बघायचा होता. सो 18चा 0 काय आहे 2553. ओके, आपण लिहूया तो. ओके, 18चा 0 काय होता 2553. आता याची सबस्ट्रॅक्शन करायची आपल्याला. आता सबस्ट्रॅक्शन करताना स्पेशली हा एकाखाली एकच लिहायचा आहे, त्याशिवाय कळणार नाही. ओके, आपण पहिल्यांदा मी हा एकाखाली एक लिहितोय. ओके, हा एकाखाली एक लिहिला मी बघा, हा 1 3. सो 11 मायनस 3 8 येणार. ओके, हा 11 झाला, हा 11 झाला तर हा 4 होणार, लक्षात ठेवा. ओके, 4 मीन्स काय होणार 14 होणार. ओके, एक मायनस करतो. सो 14 मायनस 5 काय होणार 9 होणार. आता हा पण याच्यातनं मायनस होणार, तो हा 6 होणार. 6 मायनस 5, 6 मायनस 5 काय होणार 1 होईल. सो हा जो आहे हा 6 मायनस 5, हा डायरेक्टली आपण 6 घेतला, तो हा 4 मायनस 2 काय येणार 2 येईल. आणि हा बघा हा -1 आहे, मायनस 2. सो मायनस मायनस हा काय होणार बघा, मी परत इकडे लिहितो, हा -1 होता बघा, हा -1 आहे. सो मायनस मायनस 2 मायनस 2. सो -1 मायनस मायनस प्लस होणार +2. मायनस प्लस 2 -1 प्लस 2 काय होणार इज इक्वल टू +1 येणार. ओके, सो हे आन्सर इकडे लिहायचं. काय आहे तो +1. सो 1 येणार फक्त. सो आन्सर काय आलं 1.2198. ओके, आन्सर काय आलेलं 1.2198. ह्याचा आपल्याला अँटीलॉग काढायचा आहे. सो अँटीलॉग काढताना आपण काय करतो, अँटीलॉग काढताना आपण काय लिहितो, हा जो आहे 21 पॉईंट नंतरचा विचार करतो. सो 21चा 98 मध्ये बघायचा. सो आपण बघूया. ओके, 21चा बघा अँटीलॉग बघतो आपण. 21चा 98 मध्ये बघायचं आहे. सो 21चा 9 हा आहे आणि 8 जो आहे तो हा 6 झाला, 7 8. ओके, 3 म्हणजे 21चा 9 जो आहे किती आहे 1656 प्लस 3. ओके, 1656 प्लस 3, 6 प्लस 3 6 प्लस 3 9 होणार. हा ॲज इट इज 1659 तुमचं आन्सर येणार. ओके, आन्सर काय आलं 1659. आता पॉईंट आन्सर लिहिताना काय करतो आपण, एका डिजिटनंतर पॉईंट द्यायचा इंटू 10⁻, हा जो टर्म आहे हा किती आहे 1 आहे. सो 10⁻1 येणार. 10⁻1 म्हणजे 10 मल्टिप्लाय केल्यानंतर एक पॉईंट पुढे जाईल. सो काय येणार 16.59 हा तुमचा आन्सर येणार. ओके, आता आपण व्हेरीफाय करूया ते. सो व्हेरीफाय करताना मी फक्त हे लिहितोय बघा, काय होता 0.2986 डिवायडेड बाय काय होता 0.018 होता. सो किती आला आहे बघा 16.5888. म्हणजे 88 असेल तर आपण 9 घेऊ शकतो, नियरली इक्वल टू. सो 16.59 हा आपला करेक्ट आन्सर आहे. ओके.